Thank you, Jesus. देवाला Praise धन्यवाद, God. प्रभूचे आभार. Amen. हालेलुया. Don't die in a dry place. कोरड्या जागी मरू नका. Amen. Don't die in a dry place. कोरड्या जागी मरू नका. We'll open our Bibles to Psalm chapter 42, verse 1. स्तोत्र संहिता 42 आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. As the deer pants for the water brooks, so pants my soul for you, O God. स्तोत्र संहिता 42:1 मध्ये लिहिलंय, जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. Praise God. देवाला धन्यवाद. There comes a time in every believer's life प्रत्येक बिलीवर माणसाच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते when the streams dry up, जेव्हा झरा कोरडा होतो, the joy fades, आणि आनंद निघून जातो, the peace is gone, शांती पण निघून जाते, even our prayers feel empty, आणि आपल्या प्रार्थना सुद्धा आपल्याला रिकाम्या वाटायला लागतात. even the worship feels silent. आराधना पण आपल्याला शांत वाटायला लागते. अशी एक वेळ येते प्रत्येक बिलीवर माणसाच्या जीवनात, And your soul starts panting, आणि मग तुमचा जीव असा धापा टाकायला लागतो. not because it is weak, असं काही नाही की तुझा जीव अशक्त आहे म्हणून, but because it is still alive. पण तो जीव अजून जिवंत आहे म्हणून. Panting does not show that one is dead. आणि या धापा टाकणं किंवा असं तडफडणं हे दाखवत नाही की एखादा मेलाय. Panting shows that you are alive. पण धापा टाकणं किंवा तडफडणं हे दाखवतं की तू अजून जिवंत आहे, तुझ्यामध्ये जीव आहे. Yes, you are struggling, हा, तुझा संघर्ष चाललाय, डोकं तू फोडतोय, but you want to live. पण तुला जगायचं सुद्धा आहे. Panting shows that one wants to live. आणि त्या धापा टाकून किंवा तडफडून एखादा असंच दाखवत असतो की मला जगायची अजूनही इच्छा आहे. And so the time comes that sometimes we feel that we are not enough. तर कधी कधी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की मी पुरेशी नाही आहे. And many people, आणि अनेक लोक they believe David's panting here was just a desire for God. दाविदाच्या तडफडण्याविषयी असं मानतात की ही केवळ एक देवासाठीची त्याची इच्छा होती. Yes. इच्छा I have होती. spoken to people and they said Psalm 42:1 speaks about his desire, his passion for God. आणि मी लोकांशी बोललोय, त्यांची मतं पण अशीच पडलेली आहेत की दाविदानं किंवा दाविदाविषयी हे जे लिहिलेलं आहे की त्याचा जीव देवासाठी धापा टाकत असे, हा त्याचा देवासाठीचा आवेश आहे, इच्छा आहे. That he has a spiritual desire. की त्याला एक आध्यात्मिक इच्छा आहे, त्याला तसं हवं होतं, त्याची ती इच्छा आहे, त्याचा तो आवेश आहे. And others believe that it was David's cry for help and deliverance. आणि इतर माणसांचा विश्वास असा आहे या वाक्यावरती की दावीद यातनं असं म्हणतोय की मला सुटका हवी आहे, मी सुटकेसाठी देवाचा आक्रोश करत आहे. Because he was surrounded by his enemies. कारण त्याच्या शत्रूंनी त्याला घेरलेलं होतं. तर So- काही लोकांचं मत असं पडतं. So this was a desperate prayer for rescue. तर ही त्याने एक व्याकुळ होऊन सुटकेसाठी केलेली प्रार्थना आहे असं काही लोकांचं मत पडतं. So what's the truth? मग सत्य काय आहे? And so today we are going to look deeper into this word panting. आणि आज आपण थोडंसं खोल बघू. हा जो शब्द इथे लिहिलेला आहे, धापा टाकणं किंवा तडफडणं, व्याकुळ होणं, याचा अर्थ काय? And we will try to understand what David was really after. आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू की दावीद नेमकं कशाच्या मागे होता And what was his struggle? आणि त्याचा संघर्ष काय होता, त्याला हवं काय होतं नेमकं. What was David's feeling? दाविदाच्या भावना त्यावेळेला काय होत्या, त्याला काय वाटत होतं त्यावेळेला. What was he really crying about? हे विधान करताना तो कशाविषयी नाही एवढं रडत होता, त्याला काय म्हणायचंय, त्याला काय हवंय. And what does this mean to us as well? आणि आपल्याला पण याचा काय अर्थ लागतो. Because we also feel dry at times. का कधी कधी आपल्याला पण कोरडं पडल्यासारखं वाटतं. We at times feel distant. कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की माझ्यात त्याच्यात अंतर झालंय. And there is some kind of desperation. आणि एका पद्धतीची व्याकुळता आपल्यामध्ये कधी ना कधी येते. So let's find out. तर आपण शोधून काढू. Because कारण how you respond तुम्ही ज्या रीतीनं प्रतिसाद द्याल, in the dry places, त्या कोरड्या जागी ज्या रीतीनं तुम्ही प्रतिसाद द्याल, it will determine whether you wither or whether you will find the stream again. त्यावरून ठरेल की तुम्ही कोरडेच राहणार आहात का परत तुम्हाला तो पाण्याचा झरा सापडणार आहे. Amen. आमेन. So it's not running for fun here. तर इथे गंमत जम्मत फन टाइम वगैरे हा प्रकार इथे नाही आहे. इट्स नॉट Because टाइम पास गोइंग ऑन. The deer is not running for fun. कारण की इथे हे हरण किंवा ही जी हरिणी धावतीये
ती गंमत करायला धावत नाहीये. It's not running because it is feeling energetic. आणि ही हरिणी अशासाठी धावत नाहीये की तिला फार ऊर्जावान वगैरे वाटतंय म्हणून ती धावती असं नाही. Or it's got good legs. किंवा त्या हरिणीचे पाय चांगले आहेत आणि म्हणून त्या दिवशी ती गंमत करून पळतीये. No, but it is running for life. ती जीवासाठी पळतीये. It is running here for life. ती हरिणी तिथे जीवासाठी पळते की माझा जीव वाचावा. And it is hearing the sound of the water. आणि पाण्याचा आवाज त्या हरिणीला ऐकू येतोय. And since it hears the sound of the water, आणि त्या हरिणीला पाण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे it doesn't pause. हरिणी किंवा ते हरण थांबत नाही. It doesn't sit down. ते हरण खाली बसत नाही. It does not give up. आणि ते हरण हार मानत नाही. See? कारण त्याला पाण्याचा आवाज येतोय, तिला पाण्याचा आवाज येतोय की देर इज वॉटर हिअर समवेअर. Are you getting me? कळतंय ना? So the deer doesn't say, तर ती हरणी असं नाही म्हणत well, maybe this is it. की ठीक आहे असंच असेल आता तर, No, असंच असेल बहुतेक. नाही, it doesn't give up. हार मानत नाही. The deer does not give up. ती हरिणी हार मानत नाही. It is panting, but it is not stopping. ती तडफडतीये, ती धापा टाकतीये, पण ती थांबत नाहीये. It keeps running धावतच राहतीये, धावतच राहतीये. because it knows कारण तिला माहित आहे, if I stop here, जर मी इथे थांबले I will surely die. तर नक्की मी मरणार आहे. Your stopping will kill you. आणि तुझं असं थांबणं तुला ठार मारेल. Your panting will take you to the living पण water. अशा तू धापा टाकल्या आणि तडफडली तर तुला जिवंत पाण्याकडे नेलं Because- जाईल. कारण The deer says, हरणी म्हणते, if I want to live, जर मला जगायचं I आहे have to reach to the water. तर मला पाण्यापर्यंत पोचावं तर लागेल. Say, I have to reach to the water. मला जर जगायची इच्छा आहे तर मला पाण्यापर्यंत पोचावं लागेल. Yes, I am panting. हा, मी धापा टाकते, I am माझा जीव- breathless. माझा जीव असा फुललाय. But पण breathlessness is better than stopping. श्वास जरी घ्यायला मला अवघड जात आहे तरी श्वास चालू आहे. श्वास थांबण्यापेक्षा श्वास चालू हे महत्वाचं आहे. Stopping on the way. त्या रस्त्यामध्ये थांबणं. Say, my breathlessness is better than stopping on the way or sitting down त्या or giving रस्त्यात up. त्या रस्त्यामध्ये हार मानून खाली डोक्याला हात मारून बसायच्या ऐवजी जरी माझा श्वास फुलतोय, मी धापा टाकतेय, तरी मी धावतीये, मी पळतीये कारण मला पाण्याकडे जायचंय, तर हा जसाही श्वास आहे तो पुढे शाबूत राहील. Amen. And so for the deer, it is survival of the fittest. तर हरणासाठी बस आता माझा निभाव लागला पाहिजे असं आहे. And so it says, म्हणून ते म्हणतं, as long as I have legs to carry me, जोवर मला पाय आहेत, ते पाय मला उचलणारे, I will go to the water. तोवर मी पाण्याकडे जाणार. As long as you have got the voice in you, जसं तुमच्यामध्ये सुद्धा जोवर हा आवाज आहे, that voice will take you to the living waters. हा आवाज तुला जिवंत पाण्याकडे नेईल. As long as you have good hands to lift up, जोर तुझे हात चांगले वर करता येतात, God will hear you. देव तुझं ऐकेल. Heaven will open for you. स्वर्ग तुझ्यासाठी उघडेल. Yes, you are restless. हा, तू अशांत आहेस, You are panting. अस्थिर आहेस, बेचैन आहे, धापा टाकतोय, But that is the only way you can reach the water. तडफडतोय, तुला स्वस्थता नाहीये, पण तीच एक रीत आहे त्या पाण्यापर्यंत पोहोचायची. So the deer says, I will not stop. तर ते हरिण म्हणतं, मी नाही थांबणार. I will fight through the pain. मी जाणार, या वेदनेतनं मी लढाई करून I जाईन. will fight through the fear. आणि या भीतीतनं मी लढा देऊन जाईन. I will fight through the exhaustion. आणि या सगळ्या थकव्यातनं मी लढा देऊन जाईन. I will pant until I get there. आणि जोर मी तिथे पोहोचत नाही तोवर मी अशीच व्याकुळ राहीन, धापा टाकत राहीन, पण मी पोहोचणार जरूर. So that is not a comforting running. तर हे जे धावणं आहे तिचं, ते काही सौख्याचं नाहीये. It is painful running. वेदना आहेत त्याच्यात, वेदना, दुखरा आहे. But that is where you can reach the waters. पण मग तिथेच त्याच रीतीने तुम्ही पाण्यापर्यंत पोहोचू शकता. So there is no calmness in the deer, तर त्या हरणीमध्ये शांतता नाहीये, but there is desperation. पण ती व्याकुळ झालीये. Desperation without direction is failure. आणि दिशाहीन व्याकुळता, दिशाहीन व्याकुळता अपयश आहे. व्याकुळतेत दिशा पाहिजे काहीतरी व्यवस्थित. दिशाहीन व्याकुळता अपयश आहे. The deer, it has desperation with direction. त्या हरणीमध्ये व्याकुळता आहे, पण त्या व्याकुळतेला एक दिशा आहे की ही दिशा धरून मी व्याकुळतेत तिथपर्यंत पोहोचणार आहे. Amen. आमेन. You have a purpose, you have a goal, you know where to go. तसं तुला एक संकल्प आहे, तुझ्या जगण्याला एक संकल्प आहे, एक ध्येय आहे, एक हेतू आहे. तुला माहित आहे कुठं जायचंय, काय करायचंय. You know the name of Jesus. तुला येशूंचं नाव माहिती आहे, You know the word of God. तुला देवाचा शब्द माहिती आहे, You know this church. तुला हे चर्च माहिती So आहे, your direction is correct. तर तुझी दिशा बरोबर आहे. So in that desperation, तर त्या व्याकुळतेत keep to your direction तुम्ही तुमची दिशा धरून चाला, and you will reach to the water. म्हणजे तुम्ही पाण्यापर्यंत पोचाल.
Are you getting दिशाहीन होऊ नका, दिशा भूल होऊ देऊ नका, लागलेली दिशा सोडू नका. And that's how David felt. दाविदाला असंच वाटलं And that's how your soul feels आणि तसंच तुमच्याही जीवाला वाटतं when you are in a dry place. जेव्हा तुम्ही कोरड्या जागेत अडकता तेव्हा. And that's the message for tonight. आणि आज रात्रीचा हाच उपदेश आहे Don't die in a dry की place. कोरड्या जागेत मरू नका. Amen. आमेन. Don't give up because you can't feel good or don't feel God is there. आणि तुला हे जाणवत नाहीये की त्या परिस्थितीत देव आहे म्हणून हार मानायची गरज नाही. Don't give up. नाही मला सध्याला असं जाणवतच नाहीये की देव माझ्या बरोबर इथे कुठे आहे, तरी हार मानायची गरज नाहीये. Don't stop running. आणि धावायचं थांबू नको ना, Keep running. पळायचं थांबू नको, पळत राहा. The journey may be hard, प्रवास अवघड असेल but पण you will reach the waters. पोहोचशील तू वाण्यापर्यंत. And that's what David is saying. आणि दावीद असंच म्हणतोय Don't settle for emptiness. की तुम्ही रिकामेपणावर सेटल नका हो की अभी क्या करने का, नहीं होता ही नहीं, मिलता ही नहीं, सब कोरडा Because the कोरडा आहे. living water is ahead of you. जिवंत पाणी तुझ्या समोर आहे. काय सब कोरडा कोरडा आहे? जिवंत पाणी समोर आहे, धाव ना. Because if your soul is still panting, कारण तुझा जीव जर अजून धापा टाकतोय it means you are not finished yet. याचा अर्थ अजूनपर्यंत तुझं संपलेलं नाहीये. Amen. आमेन. And so the deers is running and running. तर ती हरणी धावतीये 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 It does not have a very elegant look. आणि असं दिसायला ती फार सुंदर एलिगंट वगैरे नाहीये. It is a survival for it. बस कसं मला जगायचंय, माझा श्वास मला चालू ठेवायचा आहे, हा संघर्ष चाललाय त्या हरणीचा त्यावेळेला. See? And that's what Psalm 42:1 says. आणि स्तोत्र 42:1 मध्ये त्याचाच उल्लेख आहे The हा. deer doesn't stop in the dry place की and ती say हरणी कोरड्या जागेत थांबून असं म्हणत नाही that I will give up की मी now. हार मानणार आहे आता बास. No, it says I will keep running. ती हरणी म्हणते मी धावत राहणार आहे, As मी हार long as मानणार I've नाही. got legs, I will keep running. जोपर्यंत मला पाय आहेत मी धावणार आहे. Amen. Amen. As long as you can breathe, keep running. जोर तुमचा श्वास चालू आहे धावत राहा. As long as you have a voice, keep praying. आवाज चालू आहे तोवर प्रार्थना As करत long राहा. as you have mouth, keep praising. जोर तोंड आहे स्तुती करत राहा. As long as you have knees, keep worshiping. जोर गुडघे शाबूत आहेत आराधना करत राहा. As long as you have eyes, keep reading the Bible. जोर डोळे आहेत बायबल वाचत राहा. Praise God. Amen. As long as you have a two-wheeler, keep coming to church. जोवर दोन चाकी गाडी आहे ना तोवर चर्चला येत राहा. Don't give up. हार मानू नका. Amen. आमेन. And so what does this word panting mean? तर याचा अर्थ काय की ती धापा टाकते. What was David really feeling? दाविदाला काय वाटत होतं त्यावेळेला एक्झॅक्टली? See? Because it's very important to know what was he feeling. कारण at हे that time. जाणून घेणं महत्वाचं आहे की दाविदाला त्याला अचूकपणे काय वाटत होतं. कारण हे दाविदाने लिहिलेलं आहे ना See, he says, I want to find the stream then. की मला मग पाण्याचा ओघ शोधावा लागेल. So you don't need to bury your purpose. तर तुम्ही तुमचे संकल्प पुरून नका टाकू की नको आता जाऊ दे, सगळं कोरडच आहे, होतच नाही, प्रॉब्लेमच आहे. You will have a season नाही. of pain. एक ऋतू येणार की तो ऋतू तर वेदनेतच जाणार आहे. But don't bury your purpose. पण ऋतू वेदनेचा आला मग संकल्प कशाला पुरून टाकतोय? Are you getting me? कळतंय? गायचं जर्नी प्रवास आहे, चढ उतार उतार चढ होणारच The आहे. desert will be dry. आणि रान कोरडच असतं. But the desert is not your पण destination. ते रान तुझा मुक्काम नाही ना रे. But you will die in the desert if your eyes are not fixed on your destination. पण तुझे डोळे जर तुझ्या मुक्कामावर स्थिर नसतील तर त्या रानातच तू मरशील रे. You have to come out of that desert. तुला त्या रानातनं बाहेर पडायचं आहे. And if you want to reach to the promised land, you have to keep walking. आणि तुला जर अभिवचन दत्त देशापर्यंत पोहोचायचं असेल तर तुला चालत राहावं लागेल. Praise God. दुसरा पर्याय नाहीये. God didn't bring you this far to leave you panting in the dirt. देवाने तुला इथपर्यंत अशासाठी आणलं नाहीये की त्या घाणीत तुला असं धापा टाकत त्यांनी ठेवावं. Amen. Amen. If your soul is still panting, जर तुझा जीव अजून पण धापा टाकतोय then your purpose is still alive. याचा अर्थ तुझा संकल्प अजूनही जिवंत आहे. Amen. Amen. You are not dead. आणि तू मेलेला नाहीये. Yes, you are just dried up but हा. not dead. तू कोरडा झालाय, सुकलाय थोडा तू, पण मेला नाहीये अजून. And that's the difference. हा फरक आहे. So don't die before you really die. तर मरण्या अगोदर मरू नको ना. एक दिवस ठरलेला आहे, तो यायच्या अगोदर मरतो कशाला? Amen. मरायच्या अगोदर मरतो कशाला? Say, you might be in a dry place, but elsewhere there is rivers of which are flowing. तू त्या वेळेला कोरड्या जागी असशील पण इतरत्र आहे ना पाणी, ते शोध आणि तिथं जा. So desperation is not defeat. तर व्याकुळता म्हणजे पराजय नाही.
Your direction will defeat you. तुझी दिशा तुला पराजयी But करेल. keep your eyes focused on Jesus. पण तुझे डोळे येशूंवर केंद्रित ठेव. Amen. आमेन. Because God hears the panting heart. कारण की देव धापा टाकणारं हृदय देव ऐकतो. God doesn't just hear your praises. आणि देव केवळ तुझी स्तुती ऐकतो असं नाही. He is even hearing your panting heart. तुझी स्तुती तर देव ऐकतोच रे, पण तुझं हृदय जर असं धापा टाकत असेल ना, तडफडतंय तर तेही देव ऐकतो. So I'm telling somebody here तर this इथे night, आज या रात्री मी इथेच कोणाला तरी बहुतेक सांगतोय, don't die in your dry place. तुझ्या त्या कोरड्या जागी मरू नको. That is not the end of your story. कारण तुझ्या कथेचा तो अंत नाही. That should not be the end of your story. तुझ्या कथेचा तो अंत असता कामा नये. You may be tired, तू दमला you असशील may be thirsty, आणि तहानलेला असशील. you may be surrounded by enemies, मान्य आहे, शत्रूंनी तुला घेरलं असेल. but the fact that you're still panting, पण ही जी वास्तविकता आहे ना, की अजून तुझा जीव चालू आहे आणि तू धापा टाकतोय, it means that God is not finished with you. याचा अर्थ देवाचं तुझ्या बरोबरचं काम अजून संपलं नाहीये. He is waiting for you at the river side. आणि देव तुझी वाट पाहत आहे नदी किनारी. Praise God. Hallelujah. And you are closer to that water than you are thinking. आणि तुझ्या विचारसरणीपेक्षा त्या पाण्याच्या तू जास्त जवळ आहेस. Amen. आमेन. At times you may not feel God. कधी कधी तुला देव जाणवणार नाही. Sometimes you may not even hear God. कधी कधी तुला देवाचं ऐकू पण येणार नाही. But that thirst in your soul, पण जी तहान तुझ्या जीवाला लागली, that ache in your chest, जी कळ लागली ना, एखाद्या प्रसूती होणाऱ्या मुलीला कळ लागते, ती कळ जी तुझ्या हृदयाला that लागली, is the proof तो पुरावा आहे that your heart still pants for the streams of God's presence. की तुझं हृदय अजूनही देवाच्या सहवासाच्या त्या झऱ्यासाठी तडफडत आहे. Your panting shows that your heart is panting for God. आणि तुझं तडफडणं दाखवतं की तुझं हृदय देवासाठी तडफडत आहे. Amen. आमेन. Now this deer is not just thirsty, आता हे हरिण फक्त तहानलंय एवढंच नाही, it is desperate. व्याकुळ आहे. It's not panting only for some waters. आणि थोडंसं पाणी मला पाजा एवढ्या पुरतच व्याकुळ नाहीये. It's panting because its life depends on it. व्याकुळ आहे कारण की त्या हरणाचं जीवनच देवावर अवलंबून आहे. त्याला माहित आहे Amen. कि मैं मर जाएगा, मेरे को प्रभु अभी नहीं मिला तो. And in the same way, तसंच David is saying, दावीद म्हणतो, God, देवप्पा I don't just want you, मला फक्त तू हवा असं नाही, I need you. मला तू हवाच आहे, मला तुझी गरज आहे. जसं मी आता म्हटले, मैं मर जाएगा, मेरे को प्रभु अभी नहीं मिला. And I will die without you. तुझ्याशिवाय मी मरून जाईन. Amen. Amen. And for that deer, आणि त्या हरणासाठी the water is life. पाणी जीवन आहे. त्या हरणासाठी पाणी जीवन आहे. No water, sure death. पाणी नाही 100% मरण आहे. And for the believer, आणि बिलीवर माणसासाठी पण God is the living water. देव जिवंत पाणी आहे. No God, देव नाही, your soul will dry up तुझा जीव कोरडा होईल and your spirit will die. आणि आत्मा मरेल. Amen. आमेन. If you have God, जर तुझ्या सोबत देव आहे you will be alive तर तू जिवंत राहशील, because my God is the living water. कारण माझा देव जिवंत पाणी आहे. Praise God. हालेलुया. And so the water and the panting is not about natural thirst. तर पाणी आणि धापा टाकणं नैसर्गिक तहानेविषयी नाहीये. It's about soul survival. तर तिचा जीव तिला टिकायला हवा आहे. तिचा जीव तिला जिवंत ठेवायचा आहे. Amen. आमेन. It's not just about the water. केवळ पाण्याविषयी नव्हे रे हे. It's about the one who has given the soul that which cannot live without the water. त्याच्याविषयी आहे ते की ज्याने जीव दिला आणि जो जीव पाण्याशिवाय जगू नाही शकत, त्याच्याविषयी आहे. And so the deer is just a picture of it. तर हरण एक चित्र आहे त्याचं. And the real message is this, आणि खरा उपदेश यात असा आहे that my soul pants for you, O God. की माझा जीव तुझ्यासाठी तडफडतो दे बापा. Not just for blessings, फक्त आशीर्वादांसाठी नाही, not just for comfort, आणि फक्त सौख्यासाठी नाही, not just for answers, फक्त उत्तरांसाठी नाही, but for you. तुझ्यासाठी. मला तू हवायस, For मला you. देव हवाय. Amen. आमेन. Because you are the water I need. कारण तूच पाणी आहेस हे मला गरजेचं आहे. See, and when the deer is thirsty, आणि हरण जेव्हा तहानलेलं असतं, nothing can quench its thirst. त्याला त्या हरणाची तहान कशानेही भागणार नाही. No company of other deers can quench its thirst. इतर हरणांच्या संगतीत सुद्धा त्याची तहान भागणार नाही. A thirsty deer does not want company. तहानलेल्या हरणाला इतर दोस्तांची आणि मैत्रिणींची कंपनी गरजेची नाहीये. It doesn't care who is around it. माझ्या अवतीभोवती कोण आहे याची तिला नाही पडली. It doesn't even care whether my mother deer is with me. आणि माझी आई हरण माझ्या बरोबर आहे का त्याची पण तिला पडलेली नाही, ना दोस्तांची पडली ना मैत्रिणींची. It doesn't care whether my father deer is with me. आणि त्या हरणाला त्याला माझा बाप हरिण माझ्या सोबत आहे का याची पडलेली नाही. Even the whole herd संपूर्ण कळप
You know, the deers, they always stay in a herd. हरणांचा कळप असतो नेहमी, ते कळपानं राहतात. But पण when they are thirsty, जेव्हा त्यांना तहान लागते they run alone. ते एकटे धावतात. They run alone. हरणाला तहान लागली तर हरण एकटं धावतं, पण तसं सगळी हरणं कळपात असतात. But पण when it is thirsty, त्याला जर तहान लागली it will keep running alone. तर ते हरण एकटं धावत राहतं. Because in that moment, कारण त्या क्षणात only water will do. फक्त पाणीच त्या हरणाला हवंय, बाकी काही चालणार नाहीये. See? बाकी Because काही it नाही might die in the midst of the herds. कारण की त्या कळपामध्ये कदाचित ते तहानलेलं हरण मरेल. So David was not saying, तर दावीद असं म्हणत नव्हता I need a sermon right now because I'm in a dry की place. मला आता कोणीतरी काहीतरी मेसेज द्या, मला कोणीतरी आता काहीतरी उपदेश करा, कारण की मी कोरड्या जमिनीत I आता need मरणार आहे. somebody's hug. मला कोणाची तरी मिठी गरजेची आहे. I need somebody so that I can vent out all my feelings. मला कोणीतरी गरजेचं आहे आता की मला माझ्या सगळ्या भावना तिथे व्यक्त करता याव्यात. No, there are times all these things will not help you. कधी कधी या सगळ्या गोष्टी केल्या तरी तुला मदत मिळणार नाही. I need God. कधी कधी फक्त देवच लागतो. You ना need कोणाची God. मिठी लागते ना कोणाची साथ. कधी कधी फक्त देवच लागतो. देवाची जागा कोणी नाही घेऊ शकत. ट्राय इट इफ यू वॉन्ट. David said, I need the living water. दावीद म्हणाला मला सध्याला जिवंत पाण्याची गरज I आहे. need to appear before him. मला देवासमोर हजेरी ठोकावीच लागेल I'll आता. just meet God and come. आणि मला देवाला जाऊन भेटून येऊ दे. मी आलोच, मी देवाला भेटून येतो. I'll be with you, but let me first meet God and मी come. आलोच, मी येतो, मी तुमच्यावर बसीन, पण मी देवाला भेटून येतो. See, that is not weakness. त्याला अशक्तपणा म्हणत नाहीत काही. That is how warriors of God recharge त्याला themselves. म्हणतात की देवाचे योद्धे बघा स्वतःला कसं रिचार्ज करून येतात. Amen. आमेन. देव लागतो आपल्याला. Stop waiting for someone else to carry you there. तर कोणीतरी यावं, तुला उचलून तिथपर्यंत न्यावं, ही असली सखी वाट पाहायचं सोडा आता. Stop looking for answers. आणि उत्तरांकडे बघायचं आता सोडा. Because you are looking for answers in people who are themselves dry. कारण जी लोक स्वतः कोरडी आहेत त्या लोकांकडे तुम्ही उत्तरांची अपेक्षा ठेवताय, ते तुला काय उत्तर देणार See, बेटा? that deer has to run alone. त्या हरणाला एकट्याला धावायला लागणार आहे. Because no one can drink for that deer. कारण त्या हरणासाठी पाणी कोणी नाही पिऊ शकत, त्याला स्वतःलाच प्यावं लागणार आहे. You have to drink your own water. तुला स्वतःला स्वतःचं पाणी प्यावं लागेल. तुझ्यासाठी मी पाणी पिऊ शकते का? नाही. Not even your husband, not even your wife, not even your father, mother, brother, sister. त्या बाबतीत तुझ्या घरचा, तुझा नवरा, तुझी बायको, तुझी मुलं, तुझी आई, तुझे वडील, तुझी भाऊ बहिणी कोणीच तुझ्यासाठी पाणी नाही पिऊ शकत. तुला तहान लागली, You तुला have पाणी to प्यावं drink. लागेल. तुला प्यावं लागेल. Otherwise you will die. नाही तर मरशील You ना. will be restless. नाही तर अशांत होशील. जसं तुला देव हवाय, तुला देवाकडे I यावं लागेल. cannot drink for you. मी तुझ्यासाठी पिऊ नाही शकत. You have to drink yourself. तुला स्वतःला प्यावं लागेल. You have to get up. तुला उठावं You लागेल. have to run like that deer. तुला त्या हरणासारखं धावावं You लागेल. have to go up to that stream. तुला त्या झऱ्यामागे धावावं लागेल. फार तर आमच्यासारखे तुम्हाला पाण्यापर्यंत आणून ठेवतील. When the soul starts panting, जेव्हा तुझा जीव असा तडफडायला लागेल the ना, only answer in the whole world is the presence of God. अख्ख्या जगात एकच उत्तर आहे त्याचं, देवाचा सहवास. जीव तडफडतो, माझा जीव गुदमरतोय. देवाचा सहवास हा हे एकच उत्तर आहे त्यावेळेला. Noise will not do, people will not do, comfort will not do. त्याला लोकांचा गोंगाट, गप्पा, लोकांचं सांत्वन ह्या कशानेही काम होणार नाही. Just God. फक्त देव लागणार आहे. So let me tell you something tonight. तर आज रात्री मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. When a deer is thirsty, एखादं हरण जेव्हा असं तहानलेलं होतं, real thirsty, खरी तहान जेव्हा एखाद्या हरणाला लागते, he does not want comfort. त्याला सांत्वन नको असतं. He doesn't even look for the predators around it. आणि त्यावेळेला ते हरण अवतीभोवती बघत पण नाही की माझी शिकार करायला कोणी आलाय का शिकारी. No, नाही, it is only seeking for water. ते फक्त पाण्याच्या शोधात आहे. See, कुठेही बघत नाही त्यावेळेला ते. he doesn't sit with other deers. आणि इतर हरणांसोबत बसत नाही, कळपात बसत नाही. He doesn't wait for some other deer to rub its back. आणि No. कोणीतरी दुसऱ्या हरणाने यावं आणि मला पाठीला थोडस हे करा, नाही. No, you will be okay. Don't worry. की दुसऱ्या हरणानं येऊन मला पाठीवरती हात फिरवून तू ठीक होशील, काळजी नको करू असं No, it म्हणावं. says I have got 4 legs. तर ते हरण म्हणतं मला 4 पाय आहेत, I will run. मी पळीन. Nobody can run for me. माझ्यासाठी कोणी धावू शकत नाही, I will run. मी धावीन. Nobody should pray for you. तुझ्यासाठी कोणी प्रार्थना करायची God गरज has नाही. given you a mouth. देवाने तुला तोंड दिलंय ना, हा दिलंय ना. God has given you hands. देवाने तुला हात दिलेत ना, God has given you legs देवाने तुला पाय दिलेत ना, to come to church. चर्चला यायला. God has given you a heart. देवाने तुला हृदय दिलंय ना, God has given you tears. देवाने तुला अश्रू दिलेत ना, God has given you the Bible. देवाने तुला बायबल दिलंय ना.
काय केलं आतापर्यंत या सगळ्याचं? Say, use it for yourself. आता वापरा स्वतःसाठी. You are going to be okay. तुम्ही बरोबर व्हाल हो. Amen. तुम्ही ओके व्हाल. People may say you'll be okay by sitting down. हा, लोक खाली बसून तुम्हाला म्हणतील की हा हा सगळं तुझं No, ओके. you should say, wait. तुम्ही म्हणायचं नाही नाही थांबा, Let me run first. मला पहिलं धावू दे, I will talk to you later. नंतर बोलतो मी तुमच्याशी, Say, असं म्हणायचं त्यावेळेला. push past all the crowds. आणि सगळ्या गर्दीला लोटून ढकलून पुढे जायचं. Because at that moment, कारण त्या क्षणाला only water will help you. फक्त पाणीच तुला मदत करू शकणार आहे. Say, amen. त्या क्षणाला पाणीच पाहिजे. And that's where I have been many times. आणि अनेक वेळेला मी अशा जागी गेलोय. And that's where you have been also many times. आणि कदाचित तुमच्या आयुष्यात पण अनेक वेळेला अशा जागी अशा प्रसंगी तुम्ही गेलेले असाल. And that's where some of you are here right now. आणि आताला सध्याला पण तुमच्यातले काही जण त्याच अवस्थेत आहेत I don't need opinions. की मला कोणाच्या मतांची गरज नाही, मला कुणीही मतं देऊ I नका. don't need noise. मला काही आवाज गोंगाट गप्पा नको आहेत. I don't need to explain myself. आणि मला माझ्या स्वतःला एक्सप्लेन करायची, स्पष्टीकरण द्यायची आत्ताला मला गरज I नाही. am thirsty. मला तहान लागली आहे. I have to run to my मला God. माझ्या देवाकडे धावावं लागेल. Say, आमेन. even in our house, आपल्या घरात पण when something is urgent, समजा काहीतरी तात्कालिक आहे when the pressure hits you, आणि दबाव जर फार आला when the storm gets heavy, आणि वादळ जर घरात फार वाढलं, I don't say, मी असं नाही म्हणत let me think about it आता मला more. विचार करू दे, जरा जास्त विचार करू दे, Let me call somebody. मला कोणाला तरी बोलू दे. No, नाही, नाही. I always say it at home. मी घरी नेहमी असंच I am म्हणतो, going to meet God alone. आता मी एकटा देवाला भेटायला बसणार I आहे. just come back. आलो मी आलो. Say, my wife also says it. माझी बायको पण असंच म्हणते, Give me 15 minutes. मला 15 मिनिटं द्या, I'm going to meet God. मी देवाला भेटून आले. Yes. Every day. This रोज is every day. रोज आमचा हा रोजचा कार्यक्रम आहे बेटा. Anything, little heaviness, little panting, थोडं काही आम्हाला जड वाटायला लागलं, धापा टाकायला लागलो, जीव गुदमरायला लागला, either I say or she says, एक तर मी म्हणेन नाही तर माझी बायको म्हणते, I'm going to meet God 15 minutes. 15-20 मिनिटं मी देवाला भेटून आले. I'm going to meet God and I'll आलो come. आलो मी देवाला भेटून आलो मी आलो. Because we have learned something. का आम्ही शिकलंय, When your soul starts panting, असे जीव जेव्हा धापा टाकतात only the presence of God will त्या satisfy us. देवाचा सहवासच आपल्याला समाधान देऊ शकतो. आमेन. Amen. आमेन. देवाची जागा कोणी घेऊ नाही शकत Say. बेटा. and it's very good की देवाची जागा कोणी घेऊ नाही शकत. My family cannot fix it. माझा परिवार आणि माझी फॅमिली नाही त्या सगळ्याला My fix friends करू- cannot fix it. माझे मित्र यार दोस्त नाही ते सगळं फिक्स करू शकत. My label cannot fix it. माझं शीर्षक, माझं टायटल, माझं पद, मी असा आणि तसा आहे, तेही त्याला कामी येत नाही. I don't need to sit with the crowd. मला लोकांच्या गर्दीत बसायची गरज नाही रे. When I'm panting, I need to go to God. मी धापा टाकायला लागलो ना की मला देवाकडे जायची गरज असते. When you're frustrated, meet God. वैताग आला ना की देवाला भेट. When you're anxious, meet God. चिंता व्हायला लागली ना की देवाला भेट. When you don't find the answers for your questions, meet God. तुझ्या प्रश्नांना तुला उत्तरं सापडली नाहीत ना तर देवाला भेट. Praise God. Amen. I came here to preach to someone who is in a dry place. आणि नक्की मी आज अशा कोणाला तरी उपदेश करायला आलोय की जो कोरड्या जागेत आहे. Don't die there in that dry place. त्या कोरड्या जागेत मरू नको. Amen. Amen. And don't sit there. आणि तिथे बसू नको. Don't just fake it and pretend that everything is all आणि right. ढोंग नको करू, सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे असं ढोंग करायची गरज नाही. Get up and find your God. उठ, तुझा देव तू शोध. Amen. तुझा देव तू शोध. Go pant after it. जा ना, धापा टाक ना देवा मागे. Go cry before जा ना, Him. रड ना, थोडे Go आंसू meet गिरने दे. God. गिरने दे थोडे आंसू, रड थोडा प्रभु के सामने. Because only the living waters will bring back your soul to life. जिवंत पाणीच तुझ्या जीवाला परत आणणार आहे जीवनाकडे. Amen. आमेन. आमेन. See, it's not just the waters, it is the soul that knows that I cannot live without this water. केवळ पाणी नाही, त्या जीवालाही कळलंय की मी या पाण्याशिवाय जगू नाही शकत. Because there is water. कारण पाणी तर आहे, God is there. पाणी आहे, But देव your आहे. soul should know पण तुझ्या जीवालाही कळलं पाहिजे that ना without God I cannot live. की देवाशिवाय मी जगू शकत नाही. तुझ्या जीवालाच पण कळलं पाहिजे. Praise God. पाणी तर आहे, देव तर सारखाच आहे, देव आहे, पण तुलाही कळायला हवं ना देवाशिवाय माझं होत नाही. Amen. आमेन. आम्हाला कळलेलं आहे, तुम्ही समजून घ्या. And that's what David did. दाविदानी तेच केलंय, And that's what Jesus did. येशूनी तेच केलंय. Say. शेवटी देव हा लागतोच. And that's what every believer should do. आणि प्रत्येक बिलीवर माणसानी तेच करायला पाहिजे. Where was David emotionally in Psalm 42? मला तुम्ही सांगा, स्तोत्र 42 मध्ये दावीद भावुक रीतीनं
कुठे होता? He was spiritually thirsty. आत्मिक रीतीनं तहानलेला होता. He was physically cut off from worship. शारीरिक रीतीनं आराधनेपासून कट झाला होता When he त्यावेळेला. wrote Psalm 42, स्तोत्र 42 जेव्हा दाविदाने लिहिलं, he was physically cut from the worship place. शारीरिक रीतीनं तो आराधनेच्या जागेपासून कट होता And he was surrounded by mockers. आणि सगळे निंदा मस्करी करणारे त्याच्या अवतीभोवती होते की ये तो ऐसा ये रे, इसका क्या रे, ऐसा. ही जी भाषा आहे ना And- जी आपल्याला ऐकू येते ती. And he was feeling forgotten. आणि त्याला असं वाटायला लागलं मग की मला सगळे विसरले का? If God has forgotten me, आणि जर देव मला विसरला असेल let me run to God. तर मला देवाकडे जाऊ दे बाबा. Are you getting me? कळतंय का? असं He's काय not saying let God come to me. तो असं नाही म्हणत आहे की देव येऊ दे माझ्या घरी. No, नाही. I will run to God. मी जाईन देवाकडे. I feel God has forgotten me. मला असं वाटतंय की देव मला विसरलाय. I will run towards मी God. जातो देवाकडे. See? आमेन. It is one thing God coming to you, it is quite another you going to meet God. देवाने तुझ्याकडे येणं तो विषय वेगळा आहे. तू देवाला भेटायला जाणं तो विषय अगदीच वेगळा आहे. David had people in his life, दाविदाच्या जीवनात माणसं होती, but why didn't he lean on Nathan? पण नाथानावर तो का अवलंबून राहायचा? Why didn't he lean on Nathan? किंवा नाथानावर तो का अवलंबून राहिला नाही? Why did दाविदाच्या जीवनात तसं तर माणसं बरीच होती, त्यात नाथानही होता, नाथान संदेष्टा. मग नाथान संदेष्टावर दावीद अवलंबून का नाही राहिला? Why doesn't it say that as the deer pants for the water, so I will run to Nathan? का असं लिहिलेलं नाहीये की जसं हरणीचा जीव पाण्यासाठी धापा टाकतोय तसा माझा जीव आता नाथानाकडे धावणार आहे? Because he is a prophet. कारण नाथान संदेष्टा आहे. Why didn't he say, I have Abigail with me? तो का नाही असं म्हणाला माझ्याकडे अबिगेल आहे? Abigail was a very wise woman. अबिगेल फार सुज्ञ, शहाणी आणि हुशार मुलगी होती. Or why did he say, let me speak to Bathsheba? का तो असं नाही म्हटला मला बत्शेबेशी बोलू दे? Say, माझा जीव धापा टाकतोय मला तिच्याकडे जाऊ दे. माझा जीव धापा टाकतो मला प्रॉफेट नाथानकडे जाऊ दे. yes, Nathan was a messenger of God. नाथान होताच प्रॉफिट आणि संदेष्टा देवाचा, मग का नाही गेला? But he cannot be a comforter in crisis all the time. पण संघर्षामध्ये सदोदित हे सगळे सांत्वन देऊ शकत नाहीत. Because when he came with correction. कारण जेव्हा तो आला तो चूक सुधारणूक घेऊन आला. Amen. आमेन. Like after Bathsheba. जसं बत्शिबा That नंतर, story. बत्शिबेची कहाणी माहिती आहे ना, त्याच्यानंतर So Psalm 42 is not about sin. तर स्तोत्र 42 पापाविषयी नाहीये, It's about being distant from God. देवापासून लांब जाण्याविषयी आहे. So David wasn't waiting for a word. तर दावीद काही कुठल्या शब्दाची वाट पाहत नव्हता. Firstly, he was panting for God's presence. पहिलं तर देवाच्या सहवासामागे तो तडफडत होता. And so there are times तर कधी कधी अशी वेळ येते you need to seek God for your own self. तुला स्वतःसाठी देवाला शोधावं लागेल. Yes, you can go to your pastor. हा, तुम्ही तुमच्या पास्टरांकडे जाऊ शकता, You म्हणाय can नाही. go to a man of God. तुम्ही एखाद्या देवाच्या सेवकाकडे जाऊ शकता, कधी कधी नाही असं नाही. बिंग अ पास्टर, आय एम टेलिंग यू ऑनेस्टली, कधी कधी तुम्ही पास्टरांकडे सेवकांकडे जाऊ शकता. But you need to start with God. पण तुला स्वतःला देवासोबत सुरुवात करावी लागेल. तुला स्वतःला म्हणजे I am टाइम telling निकाल के मुझे बैठना पडेगा और प्रभु से मुझे बात करनी पडेगी. Because I am here today, tomorrow I may not be here. कारण आज ऍज अ पास्टर बिशप मी तुमच्या सोबत आहे, उद्या मी नसीन. You need God. मग तू काय करणार आहेस? तुला माझी नाही, माझ्याहून जास्त देवाची गरज आहे. आणि हेही सांगणारे लोक अलीकडे कमी आहेत. Abigail was wise. अबिगेल हुशार होती, She was spiritual also. आध्यात्मिक गुण होती, She was even discerning also. आणि तिला ओळखायची कुवत होती अबिगेल मध्ये. उसको समजता था But देखकर. maybe she was not with him during his exile. पण त्या वेळेला ती त्याच्या सोबत कदाचित नसेल. But even if she was there, आणि जरी असली त्यावेळेला होती किंवा जरी ती त्याच्या सोबत त्याला असली असती, this pain wasn't something that she could fix. तरी ह्या ज्या वेदना आहेत ना त्याला लागलेल्या, आणि ह्या कळा आणि हे धापा टाकणं अबिगेल नसती दुरुस्त करू शकली. Sometimes your very wife cannot fix certain कधी problems. कधी तुझी स्वतःची बायको पण तुझ्या समस्या नाही सोडवू शकत. Sometimes your very husband cannot fix some of कधी your कधी problems. तुझा स्वतःचा नवरा पण तुझ्या काही समस्या सोडवू शकत नाही. यू नीड टू मीट गॉड अलोन. इट्स नॉट अ फॅमिली सॅल्वेशन, इट्स वन टू वन. It was a soul pain. जीवाला कळा It लागल्या, was an inner thirst. आतून तहान लागली. Say, मग आता कोण? and that's why you need God's presence. म्हणून देव लागतो, देवाचा सहवास. की तुझवी न मजला चैन पडेना. So if this psalm was written during Absalom's rebellion, तर हे स्तोत्र जर अब्शालोमाच्या बंडखोरपणाच्या काळात लिहिलं असतं,
then that means Bathsheba was with him. तर याचा अर्थ बत्शिबा त्याला त्याच्यासोबत असेल. But this wasn't about family pain. पण ते पारिवारिक आणि फॅमिली वेदनांविषयी नाहीये, It was also about spiritual dryness. आध्यात्मिक कोरडेपणाविषयी पण आहे. And if you have spiritual dryness, only God can solve it. आणि आध्यात्मिक कोरडेपण तुझ्यात आलंय ना, तर ते देव सोडू शकतो. ये खाली फॅमिली मॅटर नाहीये. Say, अभी वो अकेला कोरडा हो गया. I mean, people can suggest to you, people can guide you, people can show you the direction. लोक तुम्हाला सल्ला देऊ शकतात, लोक तुम्हाला सांगू शकतात, बोलू शकतात, दिशा दाखवू शकतात, मार्गदर्शन करू But what about the spiritual dryness? शकतात. पण जो आध्यात्मिक कोरडेपणा तुला स्वतःला आलाय त्याचं काय? Amen. त्याचं काय? त्याचं I काय? mean, no matter आणि how loyal your wife is, your spouse is, तुझी बायको, तुझा नवरा तुझ्याशी कितीही इमानदार असो, they cannot replace what David had lost with his God. दावीदाला देवाच्या सहवासातून जे मिळायचं होतं ते त्याच्याकडनं त्यावेळेला जे राहून गेलं होतं, मिळत नव्हतं, त्याची जागा, जसं मी आता म्हटलं, नवरा बायको मुलं मुली आई बाप भाऊ बहीण कोणी नाही घेऊ शकत. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन्स फॅमिली. What about Michal? मिखेलचं काय? She was not spiritually sound. मिखेल कुठे होती आध्यात्मिक रीतीनं सौम्य, का कुठं प्रभूमध्ये धड स्ट्रॉंग? Sometimes our spouses are spiritually so weak we cannot even ask for suggestion. कधी कधी आपले जीवन साथीदार, आपला नवरा, आपली बायको प्रभूमध्ये अजिबात स्ट्रॉंग नसतात. आपण त्यांना सल्ला नाही विचारू शकत. वो नैया तो पूरा ही फिर How can David ask for some opinion from Michal? दावीद काय त्या मिखेलला सल्ला मागणार आहे? She mocked David's worship. तिने दावीदाच्या आराधनेची मस्करी केली की असं काय नाचतं, असं कोणी नाचतं का? Can he ask her? तो विचारू शकतो मिखेलला की मला सल्ला दे. And she had no spiritual connection whatsoever with God. आध्यात्मिक संपर्कच नाही तिचा देवाशी. Solomon was there. शल्मोन होता. Was Solomon there with him? होता का त्यावेळेला त्याच्यासोबत शल्मोन? If this was written during the crisis of Absalom, समजा अबशालोमाने जो काय गोंधळ घातला बंडखोरपणाचा त्या काळात हे लिहिलेलं असेल, and David was running from Absalom, आणि दावीद समजा आपला मुलगा अबशालोम पासून त्यावेळेला धावत असेल, then Solomon was still alive. तर मग शल्मोन त्याला अजूनही जिवंत होता असं म्हणायचं. But that time Solomon was very small. पण त्याला शल्मोन बाळ होता, He लहान was होता, just a child. अगदी लहान बाळ. And so Solomon couldn't have been the answer for David's pain. तर शल्मोन सुद्धा त्यावेळेला दाविदाच्या वेदनेला काही उत्तर देऊ शकणार नाही. Sometimes our children are so small we cannot ask them. कधी कधी आपली मुलं फार लहान असतात, आपण नाही विचारू शकत त्यांना सल्ला की व्हॉट डू यू से, व्हॉट कॅन आय डू, Because this is not about legacy. कारण हे आपल्या वारसाविषयी नाहीये. It's not about future kingship that Solomon will be the future king. Let me ask for advice. हे भवितव्यामध्ये शल्मोनच राजा होणार आहे तर मला शल्मोनाचा सल्ला घेऊ दे, हे पण मॅटर नाहीये. It was a present soul thirst for God. सद्यस्थितीत मला देवाची तहान लागलेली आहे, हा मॅटर आहे. Not a future plan. Solomon will be king in the future. भविष्याच्या योजनेविषयी नाहीये की शल्मोन भविष्यात राजा बनणार, मग मी त्यालाच विचारतो की तू मला सल्ला दे. नाही, सद्यस्थितीत मला देवाची तहान आहे, मलाच देवाकडे जावं So लागेल. we don't know when he wrote, तर दाविदाने हे कधी लिहिलं माहित नाही. whether he was fleeing from Absalom, अबशालोमापासून or पळून जात separated असताना from the लिहिलं, ark. किंवा कराराच्या कोशापासून तो वेगळा झाला But one तेव्हा thing was लिहिलं. sure, he was far from the temple, पण एक गोष्ट नक्की होती, तो मंदिरापासून लांब होता आणि तेव्हा far त्याने from लिहिलं. song, far from worship, तो आराधनेपासून लांब गेलेला होता, भक्तीपासून लांब गेलेला होता, तेव्हा त्याने लिहिलं. surrounded by his enemies. त्याचे शत्रू त्याला घेरून होते, तेव्हा त्याने लिहिलं. And they were all mocking his आणि faith. सगळे त्याची मस्करी करत होते, सगळे वन अँड ऑल, सगळे Amen. सगळे पाय खेचतात, मस्करी करतात. See, he was surrounded by the full family. अख्खा खानदान त्याच्या अवतीभोवती होतं, अख्खं खानदान. But his heart was panting for पण God. त्याचं हृदय देव मागतंय. In this, learn a lesson. याच्यात तुम्ही धडा शिका. Sometimes a कधी-कधी- wise Abigail will not do. सुज्ञ अबिगेल सुद्धा पुरी नाही पडत. Sometimes a changed Bathsheba will not do. कधी कधी बदललेली बत्शिबा पण पुरी नाही पडणार. Sometimes a prophet Nathan also will not do. कधी कधी नाथान संदेष्टा पण तुला पुरा नाही पडणार. You need God. देव लागतोच, तुझा तू शोध आणि मागे लाग. That's why I need God every म्हणून day. मला रोज देव लागतो. ये सब साइड सपोर्ट है, मेन सपोर्ट प्रभु है बेटा. वो पहले पकड़, साइड सपोर्ट तो है, लेंगे जब भी लगता है लेंगे. अरे मेन सपोर्ट प्रभु है. And moreover, And त्या in that same psalm, the mockers were telling him, "Where is your God?" त्याच स्तोत्रात निंदा मस्करी करणारे त्याला म्हणत होते,
तुझा देव कुठे आहे? And he felt abandoned. आणि त्याला असं वाईट टाकल्यासारखं वाटलं. And so he says in verse 9, why have you forgotten me? मग 9व्या वचनात तो म्हणतो देवाला की तू मला का विसरलास? He said, I am cast down. तो म्हणतो मला टाकलेलं आहे. I am disquieted and drowning in sorrow. माझ्या खडकाला मी म्हणेन तू मला का विसरला? वैऱ्याच्या जुलमामुळे मी का शोक करीत फिरत आहे? That means he's saying, I need you to rescue me, याचा अर्थ तो देवाला म्हणतोय की मला तुझी गरज आहे, तू ये आणि मला सोडव to defend me आणि माझा बचाव कर, वाचव मला, वाचव and fight for me. आणि माझ्यासाठी तू लढ. Say, I mean, it was not just related to problems. आणि केवळ समस्या आणि प्रॉब्लेमशी याचा संबंध आहे असं नाही. He was saying, प्रॉब्लेमशी संबंध आहे, पण तो म्हणवता bring me back in your presence. मला तुझ्या सहवासात परत आण. Because you was far away from his palace, कारण तो त्याच्या महालापासून लांब गेला होता ना, hiding in the rock. लपत होता ना खडकांमध्ये, गुहांमध्ये. तो शौल राजा ऐकते त्याच्या जीवा मागे लागलेला, तो See, महालापासून लांब होता. In verse 2 he says, दुसऱ्या वचनात बोलला तो, when shall I come and appear before God? मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईल? Say, let me worship again. मला परत आराधना करू द्या. Let me go to Sunday church. मला रविवारच्या चर्चला जाऊ द्या. Let me go for Monday discipleship मला परत meeting. सोमवारच्या डिसायपलशिपला जाऊ द्या. I'm so far away from it. मी देवापासून फार लांब गेल्यासारखं झालंय. So it's not just about safety. तर केवळ संरक्षणाविषयी नाही, It's about restored worship. तर पुनर्वसित केलेली आराधना. मला परत आराधना करायची आहे, मला जाऊ दे. Restored closeness to God. मला देवाशी जवळीकता परत साधू दे. Does your heart pant to be here every week? तुझं हृदय दर आठवड्याला या चर्च मध्ये यायला तडफडतं का? Amen. तडफडतं का? ओढ लागते का? See, that is the only way your dryness can be solved. ही एकच रीत आहे तुझ्यातला कोरडेपणा सोडायची, तुझ्यातल्या कोरडेपणाची समस्या सोडवायची एकच रीत आहे. And Saul and Absalom, they were a hindrance for him to worship. आणि शौल त्याचा सासरा, अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा, डोक्याचा ताप आणि अडचण त्याच्यासाठी आराधनाच करू देत नाहीत. So all was mixed for him. सगळी अशी भेसळ होती. Mockers, मस्करी करणारे आहेत. his son Absalom, पोटचं पोरग असं आहे. Michal was in a different, मिखेल माझी बायको आणि वेगळ्या Land. झोन मध्ये. and plus आणि enemies after him, शत्रू Saul मागे after लागले, him, शौल मागे लागलाय. and above all, त्याहून जास्त he was far away from the prayer center. प्रार्थना घरापासून तो लांब आहे, गुहेत आहे ना. He was thirsty for तो God. गुदमरला त्याचा जीवन, तो देवासाठी असा तहानला ना. मग Amen. आमेन. It was like somebody bleeding. कोणीतरी रक्तबंबाळ झाल्यावर कसं असतं तशी अवस्था झाली I have to rush to the doctor. की मला डॉक्टरांकडे जावंच लागेल, मला किती रक्तबंबाळ झालाय. So it was not just for comfort, it was for connection. तर आरामासाठी फक्त नाही, संपर्क तुटला होता, त्याला तो संपर्क हवा होता. Amen. आमेन. Because many people think he was only crying for freedom. का अनेक लोकांना असं वाटतं की दावीद त्याला फक्त सुटकेसाठी रडत होता. But that's not the foundation of his cry. तो पाया नाहीये त्याच्या रडण्याचा. Amen. आमेन. That's not what made his soul to pant. त्याच्यामुळे त्याचा जीव तडफडत नव्हता. He wasn't saying, God rescue me and I'll go home. तो असं नव्हता म्हणत, दे बाप्पा मला सोडव म्हणजे मी एकदाचा घरी जातो. No, he's saying, rescue me so that I can worship you. मला सोडव की मी तुझी आराधना करू लागेल. Say, if you don't rescue me, I cannot worship you. तुझं मला सोडवलं नाही तर मला आराधना करता येणार नाही. So the main reason for you to help me is that I may come back to my original place and worship you. तर तू मला मदत करण्यामागचं एकमेव कारण असं आहे की तू मला सोडव म्हणजे मी आराधना परत करायला See लागेल. the main reason. मुख्य कारण, मुख्य कारण. We say, Lord, you help me finish. That's all. प्रभू आपण काय म्हणतो, पण प्रभू तू फक्त मला मदत कर, बस बस झालं. बस. नाही, मला मदत कर, मला मदत कर माझं पाय बरं कर, असं कारण की मला संडेला चर्चला जायचंय. असं पाहिजे की मला मदत कर, See, पाय माझा आजच बरा कर, मला रविवारी चर्चला जायचंय say, असं. Amen. आमेन. असं पाहिजे. गरज सोडवणी वैद्य मरण नकोय. Because his enemies weren't just chasing his life, कारण त्याचे शत्रू केवळ त्याच्या जीवामागे लागलेले एवढंच नाही, they were blocking his worship. अडथळा निर्माण करत होते त्याचे शत्रू त्याला आराधना करण्यापासून. See? So his concern was that these people are blocking my worship. त्याची काळजी ही होती की माणसं मला आराधना करू देत नाहीत, मध्ये मध्ये येतात. Saul, he's saying, Saul chased me away from the worship center. तो म्हणतो शौलाने मला आराधनेच्या घरातनच बाहेर काढलं. He chased me away from the house of God. शौलाने मला देवाच्या घरातनं बाहेर काढलं. See his thinking. बघा विचार कसे त्याचे, बघा
किती फरक. we would have said, आपण काय म्हणालो असतो? तो माझा मागच लागलेला आहे असं. खतम करायला. हा. See, he is not saying that way. दावीद असं काही बोलला नाही की हात धो के पीछे पड़ गए, सारों को मिलके मैं ही मरना है क्या? No, असं he नाही. is saying he is after me माझ्या मागे तो लागलाय because he wants me to be kept away from worship. का आराधना नकोय त्याला माझी, आराधनेत अडथळा घालताय असं म्हणतो तो. And so Absalom's exile for David was that he should be away from the holy city. तर अब्शालोमाचं काय होतं दाविदासाठी की त्याने पवित्र नगरीपासून लांब राहावं. And so David was not crying because he left his palace. तर दावीद मी महाल सोडला, माझा महाल गेला म्हणून रडत नव्हता. He was standing on the Mount of Olives तो जैतुनाच्या डोंगरावर उभा राहिला, weeping रडतो Why? रडतो का? because now I won't be able to go for कारण worship. मला आता आराधना करायला जाता येणार नाही. Amen. चर्च को मुझे जाने होगा नहीं, मैं क्या करूं? असं होतं का आपल्याला? होत See, असेल तर ट्रॅक he बरोबर was आहे. not crying because he lost his throne. त्याचं सिंहासन गेलं म्हणून रडत ना, मेरा पद गया, माझं सिंहासन गेलं नाही म्हणून No, रडत he नव्हता. was crying because in his palace there was the temple of God where he could worship every day. तो का रडत होता? कारण त्याच्या महालात देवाचं मंदिर होतं जिथे तो रोज आराधना करायचा आणि ते त्याला करता येत नव्हतं. He cried because he lost access to the presence तो of रडला God. कारण देवाच्या सहवासापर्यंत त्याला पोहोचायला होईना, सगळा अडथळा अडथळा अडथळा. See, he's saying, I'm not just praying for deliverance तो म्हटला मी फक्त सुटकेची प्रार्थना करतोय असं नाही, so that I can live a comfortable life. मला सुटका अशासाठी नकोय मी सोफ्यावर ताणून द्यावी म्हणून. I'm praying मी प्रार्थना करतोय so that I can come before you again. मला ओझं आलंय ओझं, मला तुझ्या सहवासात परत यायचंय, मला दे बाबा, मला हजेरी ठोकायची प्रभूला. I'm not asking you to kill my enemies. मी असं नाही म्हणते दे बापा तू माझ्या शत्रूंना ठार मार. I'm asking you to remove the wall between me and the worship. मी असं म्हणतो आराधनेत आणि माझ्यात जी भिंत उभी राहिली ती भिंत काढ. मी तुला काही म्हणत नाही की यांना ठार मार त्यांना ठार मार की यांची सुपारी घे. Yes. आराधना जी भिंत आली मध्ये तुझ्यात आणि आराधनेत ती भिंत काढ दे बापा. See, मला मार्ग खुला that करून. wall may be Saul, that wall may be Absalom. ती भिंत कोणी असेल? तुझं पोटचं पोरगा अब्शालोम असेल नाही तर तुझा सासरा शाऊल असेल. You remove the wall. तू भिंत काढ. How you remove, I don't know. भिंतीची नावं मी घेणार नाही आणि कशी भिंत तू काढणार ते मी सांगणार नाही. भिंत काढ. I don't want the wall between you and me. तुझ्यात आणि माझ्यात मला भिंत नकोय, ती भिंत तू काढ. My soul is not crying for a better life. माझा जीव चांगल्या जीवनासाठी रडत नाहीये की मला चांगलं जीवन. My soul is crying out for your life inside me. माझा जीव अशासाठी रडतोय की तुझं जीवन मला आत पाहिजे. So this was not a cry of prayer which was rooted in some kind of selfishness. तर काही No. स्वार्थीपणामध्ये मुळावलेला हा आक्रोश आणि प्रार्थना नव्हती. It's a spiritual hunger. हे आध्यात्मिक भूक आहे. हा स्वार्थीपणा नव्हता अजिबात. ही आध्यात्मिक भूक होती. He didn't want escape. He wanted encounter with God. त्याला पळवाटा काढून सुटका नको होती, त्याला देवाशी भेट हवी होती. See, आय नीड टू मीट माय जीसस. his goal was not relief. त्याचं ध्येय म्हणजे मला सुटका द्या, मला बरं वाटलं पाहिजे, मला बरं करा असं नाही. His goal was relationship. त्याचा गोल होता मला देवाशी नातं परत पाहिजे, I want fellowship with my God. मला माझ्या देवाशी सहभागिता परत पाहिजे. He didn't pray that his pain will end. त्याने अशी प्रार्थना केली नाही की माझ्या वेदना संपू दे दे He बाबा. prayed for the presence of God to return back to त्याने him. देवाचा सहवास परत मागितला की तुझा सहवास माझ्याकडे परत येऊ दे. He wrote Psalm 51 त्याने स्तोत्र 51 लिहिलं. after he sinned. पाप केल्यानंतर स्तोत्र 51 त्यांनीच लिहिलंय. What was it? काय लिहिलं? I want to be related back to you. मला तुझ्याशी परत नातं बांधायचं आहे, मला परत तुझ्याकडे घे दे बापा. So even when he was running from his enemies, तर त्याच्या शत्रूंपासून सुद्धा तो धावत असताना he didn't believe that he was running from his enemies. त्याने विश्वास ठेवला नाही की मी माझ्या शत्रूंपासून धावतोय. While running, he was only believing that now I'm running towards God. धावताना त्याने विश्वास असाच ठेवला की मी देवाकडे धावतोय. त्याची ती काही कुरकुर नव्हती. देखो ना कैसे पीछे पडे सब लोग, कितने एनिमीज है मेरे, किती शत्रू आहेत माझे, त्यांच्यापासून मी देवाकडे धावतोय. You don't need peace in your situation. तुला तुझ्या परिस्थितीत शांतीची गरज नाही. You need God in your situation. तुझ्या परिस्थितीत तुला देवाची गरज आहे. आणि आपण देव सोडून सगळीकडे जातो. You don't need joy in your situation. तुझ्या परिस्थितीत तुला आनंदाची गरज You नाहीये. need God of joy तुला in your देव situation. आनंदाचा देव गरजेचा आहे. आमेन. So don't ask for deliverance just so that you can rest. तर सुटका अशासाठी मागू नका की सुटका मिळाली की मी आराम करीन. Ask for it that you may be able to worship God. मला सुटका अशासाठी दे की मला परत तुझी आराधना करता यावी. Like people meet me in the mall. जसं मी मॉलला वगैरे चालायला गेलो की मला माणसं भेटतात.
Pastor, please pray. आणि म्हणतात पास्टर प्रार्थना They करा. cry. रडतात मॉलमध्ये, भरल्या मॉलमध्ये. Pastor, पास्टर I lost my job. माझी नोकरी गेली. Why? का? Because I asked them that I want Sunday off. कारण मी त्यांना म्हणालो मला रविवारी सुट्टी पाहिजे. They said no, त्यांनी नाही सांगितलं and they removed me. आणि मला काढलं. Then I used to pray for them. मग मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो. Next time I used to meet them. पुढच्या याला परत भेटलो. Pastor, God gave me a better job. पास्टर देवाने मला अजून चांगली नोकरी But दिली. that job was not the focus. पण नोकरी त्यांचं ध्येय नव्हतं. The फोकस नव्हता. worship was the focus. आराधना. मला रविवारी सुट्टी मिळत नाही. काय म्हणतोय तो? कशाला हवी आहे त्याला रविवारी सुट्टी? कारण रविवारी चर्च भरतं आपलं चर्च. त्याला त्याच्यासाठी यायचं, त्याचा जीव गुदमरलाय. जीव त्याचा गुदमरलाय. If your soul is panting, तुझा जीव जर असा तडफडला you don't need more things. तर तुला अजून गोष्टींची गरज नाही. You need more of God. तुला अजून देवाची गरज आहे. तुला 2-4 घरांची गरज नाही. You need तुला more of God. देवाची गरज आहे. So don't settle for safety. तर संरक्षणात सेटल नको की आय एम सेफ इनफ नाऊ. आता काय मला पडलेली नाही, मी सुरक्षित आहे. Seek the waters. पाणी शोध. Amen. पाणी शोध. David was not missing the palace at all. दाविदाला अजिबात महालाची आठवण येत नव्हती का मिस That करत नव्हता. weeping at Mount of Olives was not because he was losing the palace. आणि जैतुनाच्या डोंगरावर दावीद जे रडला ते महालासाठी रडला नाहीये की माझा महाल मला पाहिजे, माझा महाल, माझी महालातली गादी, माझा बेड, हे ते नाही. He was missing the presence of God. देवाचा सहवास त्याला आठवण He येते. was saying, I will miss the presence of तो God. म्हणतो मी देवाचा सहवास आता चुकवणार आहे, कारण तिथे त्या विशिष्ट जागी देव यायचा आणि त्याला भेटायचा. Say, worship was his goal. आराधना त्याचा गोल होता. Make worship as your goal. आराधनेला तुमचं ध्येय बनवा. ध्येय. Don't make relief your goal. आणि त्या आरामाला तुमचा गोल किंवा ध्येय बनवू नका. Make worship as your goal. आराधनेला तुझा गोल आणि ध्येय बनव की तुझी आराधना मी नाही केली तर मी मरीन देव बापा. आता मी नाही गायले तर आता मी मरीन. So seek God not only when you are in trouble. तर त्रासांमध्येच देवाला शोधत येऊ नका. Seek God when you are spiritually dry also. आध्यात्मिक रीतीनं कोरडेपणा आला ना तेव्हाही देवाला शोधत यायचं. Let not enemies block your altar. शत्रूंनी तुझ्या वेदीला ब्लॉक नको करू देऊ. No enemy should block your altar. शत्रूंमुळे तुझी वेदी ब्लॉक होता कामा नये. I would go further and say, let not your family also block your मी altar. पुढे जाईन आणि धाडसाने म्हणीन आज तुझ्या फॅमिलीला पण तुझ्या वेदीला ब्लॉक करू देऊ नको. So what if it is your very own family? Let them not be a hindrance. For the past 30 plus years, गेले 30 आणि अधिक वर्ष I have my own way when it is worship. जेव्हा आराधनेचा प्रश्न येतो मी माझ्या रीतीनं माझंच चालवतो. Because that's very personal. I cannot compromise. मी तिथे रद्दबदल करू नाही शकत. So the thirst is a sign of life. तर तहान जीवनाचं चिन्ह आहे की याला जीव आहे. Panting means your soul is still alive. धापा टाकतो, तडफडतो म्हणजे तुझा जीव अजून जिवंत आहे. And true deliverance brings you back to the presence of आणि God. खरी सुटका तुला देवाच्या सहवासात परत आणते रे. What did God tell Moses? देव काय बोलला मोशेला? Let my people go. माझ्या लोकांना जाऊ दे. कुठं? सोड त्यांना. कुठे? So that they will worship me. की त्यांनी माझी आराधना करावी. लेट माय पीपल गो. की त्यांनी माझी आराधना करावी. सोड त्यांना माझी आराधना करायला. तर ब्लॉक येऊ नका देऊ बाहेरच्यांचे, घरच्यांचे, कुणाचे. When God is your pursuit, देव आणि एकमेव देव जर तुझं ध्येय आहे, every hindrance will find its place. प्रत्येक अडचणीला आपली जागा शेवटी सापडते आणि तुझा मार्ग. Everything else will find its place. सगळ्याला आपली जागा सापडते आणि तुझा मार्ग मोकळा होतो. Say, हो, everything will take care of itself. सगळं आपलं स्वतःला सांभाळून घेतं आणि Because तुझा when you मार्ग. take care of God, God will take care of everything that will hinder you. कारण तू देवाला जर सांभाळलं ना तर देव तुला ब्लॉक करणाऱ्या, अडचण करणाऱ्या सगळ्याला सांभाळून घेईल. Amen. तू देवाला सांभाळ पहिलं. And so when life gets hard, आणि म्हणून आयुष्य जेव्हा अवघड होतं don't just ask for rescue. त्या मला सोडव, मला सोडव एवढं मागू नको. Ask for a reunion with God. मला तुझ्याशी एक कर म्हण. हम दोनों अलग नहीं है ना. हम दोनों एक Sometimes साथ. you have to tell, कधी कधी म्हणायचं, Lord, प्रभू yes, I came because I needed deliverance, मी आलो, मला सुटका हवी होती म्हणून मी आलो. but I'm so happy
पण मी एवढा आनंदी आहे ना that 1 month I met you. की 1 महिनाभर मी तुला भेटलो. That किती is मला my आनंद. joy. तो माझा आनंद आहे की सुटकेसाठी मी आलो, तत्पश्चात महिनाभर मी तुला भेटलो. See? तो माझा आनंद आहे. Amen. आमेन. ही विरहाग्नीची ज्वाला भयकर बारी, हे प्रभू धावरी जळतो निज माघारी. And so in your dry seasons, तुमच्या कोरड्या ऋतूत don't fill the gap with noise. ती जी गॅप आहे ना, ते जे अंतर पडलंय ना बेटा तुझ्यात आणि देवात, ते लोकांच्या गोंगाटानं भरू नको. Don't fill it with your friends. मित्रांचे आवाज, मैत्रिणींचे आवाज, सगळा गोंगाट त्याने नको भरू. Fill it with worship. आराधना, आराधनेनं भर. गाणे गा कुछ, आराधना कर थोडी. See? And so when you feel lost, आणि तुला कधी असं हरवल्यासारखं वाटलं don't run for comfort. तर सांत्वना मागे धावू नको. Run to the source of all things. सगळ्या गोष्टींच्या उगमाकडे धाव. Amen. Amen. And so let your first prayer be like this. तर तुझी पहिली प्रार्थना त्याला अशी कर Lord, की प्रभू bring me closer to you. मला तुझ्या जवळ आण, Bring me closer. मला तुझ्या जवळ घे. Every morning wake up and say, रोज सकाळी उठा आणि म्हणा God, की प्रभू I'm not here just for blessing. मी फक्त इथे आशीर्वाद मागायला येत नाही, I'm here for you. मी तुझ्यासाठी आलोय. भले This is तुम्हाला काही the देव देऊ. strongest prayer anybody can make. ही सगळ्यात बलवान प्रार्थना आहे एखाद्या बिलीवरला करता येत असेल तर, की मला तू दे नको देऊ, मी तुझ्यासाठी आलोय, This कारण is माझं तुझ्यावर the प्रेम आहे. most powerful prayer God has to answer. ही सगळ्यात सामर्थ्यवान प्रार्थना आहे ज्याला देवाने उत्तर दिलंच पाहिजे. See, David could have prayed where he was. दावीद जिथे होता तिथे प्रार्थना करू शकला असता I ना mean, त्या he could गुहेत. just kneel down there itself and pray. त्या गुहेत गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली असती तर चाललं असतं ना, Isn't it? हो की नाही? I mean, in the cave he couldn't kneel. गुहेमध्ये नाही का त्याला गुडघे टेकता आले? Why he has to run? कशाला तिथेच गेलं पाहिजे धावत? Say, हा? look at his desire. पण त्याची इच्छा बघा ना. It is teaching us something. आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळतं यातून. He says in Psalm 42:2, स्तोत्र 42:2 मध्ये तो म्हणतो, my soul thirsts for God, for the living God. When shall I come and appear before God? स्तोत्र 42:2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तानेला झालाय, मी केव्हा देवासमोर येऊन हजर He होईल. is talking about the church. तो चर्च विषयी He is बोलतोय, talking about the temple. तो मंदिराविषयी बोलतोय. आणि आपण किती सहजासहजी आपण चर्चला बुट्ट्या मारतो. Say, he was longing for the temple. त्याला मंदिराची आस लागली होती. He could have prayed anywhere. तो कुठेही प्रार्थना करू शकत होता, गुहेत पण गुडघे टेकू शकत होता. He had prayed in caves. त्याने प्रार्थना केली पण होती तशी तो गुहांमध्ये. He had taken his harp in the caves. आणि वीणा गुहेत घेऊनच गेलेला की तो. He had prayed in the Bethlehem fields. आणि बेथलेमच्या शेतात त्याने प्रार्थना केल्याच होत्या की एकेकाळी. He prayed in the battle time. आणि युद्धात पण प्रार्थना केल्याच होत्या. In 1 Samuel 36. 1 शमूएल 36 मध्ये. Amen. मग यावेळेला का असं विशिष्ट की मला चर्चला जाऊन करायचं So आहे? he knew God's presence was locked inside the building. त्याला माहित होतं देवाचा सहवास इमारतीच्या आत आहे. He knew त्याला माहित होतं that there, तिथे त्या इमारतीच्या आत that also I need. मला तो सहवास पण गरजेचा आहे. त्या इमारतीच्या आत जो देवाचा सहवास. Why he needed that place? का त्याला त्या जागेची गरज? Because that was the only place in the Old Testament when God's presence was manifested. कारण जुन्या करारात ती एकच जागा होती जिथे देवाचा सहवास प्रगट व्हायचा. God was not manifested in any other place. देव आणि कुठेही प्रगट नाही व्हायचा त्यावेळेला. His presence was there, देवाचा locked up. सहवास त्याच जागेमध्ये असा लॉक होता. Because there was the Ark of the Covenant. कराराचा कोश तिथे होता ना बेटा, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. कराराचा कोश तिथे होता म्हणून देवाचा सहवास तिथे होता, बंद अडकलेला. म्हणून दावीद म्हणता मला त्याच जागी जायचे, माझा जीव गुदमरतोय. And so he was not there. He was far away from the Ark of the Covenant. तर कराराच्या कोशापासून तो लांब गेला गुहांमध्ये असताना. And he felt something missing. आणि त्याला काहीतरी मिस व्हायला लागलं की आय एम मिसिंग इट, आय नीड टू गो देअर. Some people don't come to church 6 months, they don't miss anything. काही लोक 6-6 महिने चर्चला येत नाहीत, त्यांना चर्चची आठवण येत नाही, ते लोक काही नाही मिस करत. See, he didn't want to talk to God just anywhere. त्याला देवाशी आपलं कुठेही असं बोलायचं नव्हतं. He wanted to stand in the place where God's glory was known to dwell. तर जिथे देवाचा गौरव राहायचा त्या जागेत त्याला राहायची इच्छा असायची. And more than that, आणि त्याहून जास्त he wanted to go with the multitude to the church. त्याला लोक समुदायाला घेऊन चर्चला जायला He said, आवडायचं. I rejoiced when people said, let us go to the house of the या Lord. लोक म्हणाले की चला देवाच्या मंदिरी जाऊ, तो म्हणाला मी आनंद केला जब किसी ने मुझसे ये कहा कि चलो ना यीशु के घर को चले, तो मेरा मन आनंदित हुआ. ये खाली गाना है क्या बेटा, ये लाइव बना ना राजा.
Yes, he says in verse 4, चौथ्या वचनात म्हणतो, I went with the multitude with joy and मी praise. कसा समुदायाबरोबर चालत असे, आनंदाने जात असे, देवाच्या घराकडे मी मिरवीत नेत असे. Say, My pride was, I'm going to the house of the Lord with my people. corporate worship. कॉर्पोरेट एकत्र मिळून केलेली That आराधना, sound of voices all lifted together in praise and worship. एकत्र मिळून केलेली आराधना की सगळ्यांचा एक साथ एक आवाज स्तुती आणि आराधना Amen. The joy of being with others who loved God. आणि इतर माणसं ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या संगतीत राहणं, तो आनंद. The strength of worship in unity. एकत्रित होऊन केलेली आराधना, त्यातली ताकद. Yes, he could pray alone. हा, एकटाही तो प्रार्थना करू शकत होता, But त्यांनी केली पण. he missed the family of God. पण त्याला देवाच्या फॅमिलीची आठवण यायला लागली. He missed the family of faith. त्याला विश्वासातले जे लोक, ती फॅमिली त्याची आठवणी त्याला लागली. Public praise was his witness. लोकांच्या समुदायात कसं मी स्तुती करायचो त्याची आठवण यायला For लागली. David, private worship alone was not enough. दाविदासाठी खाजगी रीतीने केलेली आराधना फक्त पुरेशी नव्हती. It was a public declaration of God's greatness. तर लोक समुदायासमोर मी देव किती महान आहे हे जाहीर करणं त्याला फार महत्वाचं वाटायचं. So he felt cut off from the temple of God. तर त्याला ते मिस व्हायला लागलं की मी देवाच्या मंदिरापासून कट आहे सध्याला, I couldn't go and testify also. मला नाही जाऊन साक्ष देता I want आली. to testify. There is lot of testimony. त्याला खंत वाटायला लागली की माझ्या जीवनात बऱ्याच साक्षी आहेत, मला वर येऊन साक्ष सांगता येत Many नाही. people are coming. अनेक लोक येतात And I, as King David, have to come and testify to God. आणि दावीद राजा या नात्याने मी त्यांना साक्ष सांगायला पाहिजे माझ्या Publicly, I want to testify of the greatness of my God. पब्लिकली मी सांगायला पाहिजे देव किती महान आहे ऐका. I want to lead others in worship. मला इतरांना पण आराधनेत चालवायचं I have आहे. a harp in my hand. माझ्या हातात वीणा आहे, Not to sing alone, एकट्याने गायला नाही, but to sing as a choir in my church. एक choir म्हणून चर्च मध्ये गायला. राबा शंदो महानिका. And so his witness was silenced by distance. तर हे सगळं त्याचं त्या अंतरामुळे शांत झालं ना रे. So prayer alone refreshed him, मग प्रार्थनेनंच त्याला ताजं केलं. but But- worship in the temple magnified God before the whole nation. मंदिरातल्या आराधनेमुळे संपूर्ण देशासमोर देवाला गौरव मिळायचा. When I worship here publicly, इथे जेव्हा मी सगळ्या लोक समुदायासमोर आराधना करतो, काल पास्टरांनी गुडघे टेकलेले तिथे, कोणाचे नाही पण या माणसाचे टेकले होते शेवटच्या आराधने. सी इट ऑन YouTube, replay it again and see. The presence of God makes you do it, beta, Praise and you God. should do it at that time. Why feel ashamed? कसली लाज आहे? so he was hungry for intimacy. He was hungry for association with other believers. त्याला जवळीकतेची भूक होती, त्याला इतर त्याच्यासारख्या बिलीवर लोकांच्या संगतीची भूक होती. It was not just survival. केवळ आपलं मी टिकलोय चल रहा है, नहीं नहीं. See? It's चल not रहा है just क्या? praying alone. एकटा मी प्रार्थना करतो की ते नाही रे. It's like sipping water from a flask alone. आणि एखाद्या फ्लास्क मधून मी एकटा पाणी पितो, अरे ते नाही रे. See? But drinking the fullness of God together with देवाची everyone. संपूर्णता The सगळ्यांसमोर. streams of God are full of water. देवाचा प्रवाह पाण्याने भरलेला आहे. राबा शंदू. Because he said God's presence is there. कारण तो म्हटला देवाचा सहवास तिथे आहे, Ark of the covenant is there. कराराचा कोश तिथे आहे. इथे पण आहे. इथे आले की गुडघे टेकल्याशिवाय मला होत नाही, आम्हाला होत नाही. वी नो दॅट वी नो दॅट वी नो. कराराचा कोश देवाचा शब्द इथे आहे. 3 दिवस इथे काय होतं? ये क्या है? ये हमारी स्टोरी नहीं है. I can pray at home. मी I can घरी sing प्रार्थना at करीन, home. घरी गातो, I गाईन. can worship in the car. I can worship in the माझ्या kitchen. कार मध्ये मी करीन, मी किचन मध्ये करीन, करतो. But nothing replaces the house of God. याची जागा कोण नाही घेऊ शकत. देवाच्या घराची जागा कोणी घेऊ शकत नाही. Nothing replaces the sound of voices that is lifted together in worship towards God. देवाच्या आराधनेमध्ये एकत्र मिळून जे आवाज वर होतात त्याची जागा सोलो सिंगिंग नाही घेत बेटा. Praise God. तिथे एकत्रच गायला पाहिजे. Nothing replaces His manifest presence in the assembly of God's people. देवाच्या लोकांच्या एकत्र येण्यामध्ये जो सहवास आहे ना त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. आणि माझ्यासारखी सोलो सिंगर तुम्हाला हे सांगतेय की तेव्हा एकत्र मिळूनच आवाज गेला पाहिजे. See, he was not chasing religion, he was chasing the presence of God. तो धर्मा मागे नव्हता, तो देवा मागे लागला होता.
We can pray at home. घरी आपण प्रार्थना करू शकतो, करायचीच, प्रश्न We येत नाही. need God's house पण also. देवाचं घर पण गरजेचं आहे बेटा. Amen. आमेन. Say, we have to learn from David. आपल्याला दाविदाकडनं शिकावं लागेल. He could pray in the cave, but he also wanted to pray in the church. गुहेत त्यांनी प्रार्थना केलीच की, करू शकतच होता आणि केली पण त्याला चर्च सुद्धा हवं होतं की आय नीड माय चर्च, आय नीड टू गो, इफ आय डोंट गो आय मिस समथिंग. Private devotions are powerful, खाजगी भक्ती तर सामर्थ्यवान आहे, जी प्रत्येकाने केलीच पाहिजे. but there is something that happens when you are in the room with others. पण इतरांसोबत जेव्हा आपण सामुदायिकपणे असतो, तिथेही काहीतरी वेगळं कार्य You होतं. hear somebody singing, कोणी गाताना ऐकू येतं, you hear somebody praising, कोणी स्तुती करताना ऐकू येतं, कोणी you see वाजवताना ऐकू येतं, somebody raising hands. कोणी हात वर केलेलं दिसतं, That कोणी stirs up गुडघे your टेकले faith. दिसतं. त्यातून आपलाही विश्वास वाढतो की नाही. You hear Right. somebody preaching. कोणीतरी उपदेश करताना ऐकू येतं, I mean, that stirs up your faith. त्यातून तुझाही विश्वास हलतो, वर येतो. Hebrews, सामुदायिक Hebrews 10:25 says so. इब्री करा 10:25. Do not forsake the assembling of together. एकत्र येणं सोडू नका रे, See, एकत्र येणं सोडू नका रे. the world tries to chase us away from worship. पण जग काय करतं, आपल्याला आराधनेपासून लांब करायचा प्रयत्न Yes, करतं. when you pray at home, none of these fanatics come to attack us. आपण आपल्या घरी प्रार्थनेला बसलो की हे सगळे वेडे लोक जे आहेत ना काही, ते कुठे आपल्याला हल्ला करायला But येतात. when you come in a gathering and worship God, they want to break पण it. सामुदायिक रीतीनं देवाची आराधना करायला बसलो की त्यांच्या मना असं होतं की नाही, Because ह्यांच्यावर the हल्ला devil करा. is irritated. कारण सैतान वैतागतो मग, Amen. म्हणून ते सामुदायिक प्रार्थनेवर हल्ला करतात. कळतंय का? And sometimes our work schedules, they steal away our Sunday worship. आणि कधी कधी आपल्या कामाचं स्केड्यूल पण असं असतं ना, त्या कामाच्या स्केड्यूल मध्ये पण आपली रविवारची आराधना निघून जाते. Culture mocks our faith. संस्कृती आपल्या विश्वासाची टिंगल उडवते. And एवढं many काय? times busyness and stress also, they dry up our spirit. आणि कधी कधी कामात बिझी आहे मी, मला फार टेन्शन आलंय, या गोष्टी पण आपल्याला कोरडं करतात. And sometimes कधी कधी we are driven away from our temple. आपल्या मंदिरापासून मग आपण बहकतो, कुठेतरी लांब फेकले जातो. Like Saul and Absalom drove David away from the temple of जसं God. शौलाने आणि अबशालोमाने दाविदाला देवाच्या मंदिरापासून लांबच हाकलला. Amen. त्याचा त्या जीव गुदमरला बिचाऱ्याचा. He said, Lord, deliver me. I want to worship you, मला Lord. सुटका दे, मला तुझी आराधना करायला मंदिरी परत जायचंय. Amen. असं व्हायला पाहिजे चर्चला एखाद दिवशी जर नाही आलो तर. That's why I love the temple of God. म्हणून माझं देवाच्या मंदिरावर प्रेम आहे. माझं प्रेम आहे देवाच्या मंदिरावर. Because nothing replaces the altar where burdens are broken. कारण ज्या वेदीवर बंधनं तुटतात आणि ओझी जातात, त्या वेदीची जागा कोणी नाही घेऊ शकत. Nothing replaces the gathering of the saints. संतांचं एकत्र येणं जे आहे, त्याची जागा कोणी नाही घेऊ शकत. When shall I come before you, O God? मी कधी तुझ्या समोर येऊ, That was the cry of David. असं रडला दावीद. की मेसे नाही होता. संडे बोला, I सॅटरडे want to come back to that worship. मला त्या I आराधनेकडे remember that worship. मला ती आराधना I आठवते. remember the gathering of the मला ते people. एकत्र येणं लोकांचं आठवतं. I remember the lifting up of holy मला hands. ते पवित्र हात वर जाणं सगळ्यांचे मिळून आठवतं. People will be waiting for me. लोक माझी वाट पाहत असतील हो. People will be waiting me that I will be worshiping आणि God. त्या मंदिरात चर्च मध्ये लोक माझी वाट पाहत असतील की एकत्र मिळून आम्ही अशी आराधना करतो ना. People will be waiting to hear that harp आणि sound. लोक वाट पाहतील की ते वीणा नाही वाजवली आज यांनी, नाही वाजवलं आज यांनी. लोक वाट पाहतील, मला गेलं पाहिजे. When life chases you from your throne, पण जीवन जेव्हा तुला तुझ्या सिंहासनावरनं हकलतं, don't lose your worship. आराधना नका ना सोडू. पदच गेलाय ना, जीव तर नाही गेला ना. Amen. मग आराधना कशाला सोडतो? See, पद आणि पोस्ट एवढी महत्वाची आहे. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Deliverance is not for luxury. सुटका सौख्यासाठी दिलेली नाही, It is for worship. सुटका आराधनेसाठी दिली. तेरे को इसके लिए छोड़ा और बचाया है कि तू प्रभु की आराधना So करे. blessing is not for luxury. आशीर्वाद तू आरामानं ताणायला दिलेले नाहीत, It's for worship. आराधनेसाठी दिलेत. हालेलुया, हालेलुया, Praise हालेलुया, हालेलुया. Amen. आमेन, आमेन, आमेन. सर सर Praise God. सल्यूट आहे आपको सर, सल्यूट आहे बिशप पीटर को. David माझे may पती be आहेत पण माझा सल्यूट आहे या माणसाला. David may be chased out of the temple, दावीद मंदिरात हकलला जाईल,
But he never let his thirst die for God. पण देवासाठीची तहान त्यांनी कधी विझू नाही दिली. की ठीक आहे, मला मंदिरातनं सध्या यांनी हाकललेलं आहे, पण माझी तहान नाही मी विझू देणार. मैं वापस आएगा. I am going to bounce back. The enemy can touch my circumstances. शत्रू माझ्या परिस्थितीला हात लावतील. But ठीक आहे. like Job, I will fall down and worship him and say, योबाप्रमाणे What? खाली काय काय म्हणेन, योबाप्रमाणे खाली What did he say? आराधना करून The मी Lord had given and has the given Lord has taken and away. the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. प्रभूने दिले होते, प्रभूने नेले. त्या प्रभूचे नाव आशीर्वादित असो. So what my 10 children died. So what my money went. He gave, he took it away. बनता है, मेरे प्रभु का बनता है. क्यों दिया ही मेरे प्रभु ने था और वो प्रभु ने ही लिया है, तो बनता है. Praise God. आमेन. है ना? So David's first cry was not, Lord, make my life easy. तर दाविदाचा पहिला आक्रोश असा नव्हता की देव बाप्पा माझं जीवन थोडंसं सोपं कर ना. No, draw me near. मला तुझ्या जवळ आण. If you don't draw me near, तू मला जर जवळ नाही आणलं, like a deer, I will pant after you. हरणासारखा मी तुझ्या मागे I तडफडत will येईन. run to the church like a deer. हरणासारखा मी चर्चला धावत येईन. तू मला तुझ्या जवळ घे, तुझ्या जवळ घे मला. Praise God. हालेलुया. Today we have breaking up. आज प्रभू भोजन आहे ना बेटा. आमेन. हालेलुया. Thank you, Jesus, Lord. As the deer panteth for the water brooks, so my heart, my soul longs for you, Lord. When जसे- will I come before you, O God? जसे एखाद्या हरणाचा जीव, तहानलेला जीव पाण्यासाठी लुलपतो, तसा माझा जीव तुझ्यासाठी व्याकुळ होतो. मी तुझ्या समोर कधी येईन देवप्पा. You know, the deer runs for two reasons. हरण दोन कारणांनी धावतं. कॅन वी सिंग ॲज द डिअर पॅन्थेथ फॉर माय सोल ऑन अ Yes. कम्फर्टेबल कॉर्ड नॉट व्हेरी हाय. For two reasons. दोन कारणांनी. If a wild animal is chasing it, समजा एखादं जंगली जनावर त्याच्या मागे आहे, it runs towards the water, ते पाण्याकडे जातं. because when it enters the water, कारण ते पाण्यात गेलं the scent of the deer is lost. की त्या हरणाचा वास जातो. That is deliverance. सुटका, ती सुटका आहे. Second is दोन, because it pants for the waters. ते पाण्यासाठी तडफडत आहे. So here you see deliverance, तर इथे सुटका मिळते दिसते. and second you see panting after God. आणि देवामागे धापा टाकणं, तडफडणं दिसतं. Yes, He will save you, He will rescue you, He will बाकी तर bless देव you. तुला सोडवेल, तारेल, वाचवेल, बचाव करेल, But सगळं tell होईल. Him, पण देवाला तू सांग. like some people say, जसं काही लोक म्हणतात ना, Lord, प्रभू bless me with a car मला कारचा आशीर्वाद दे, so that I can get people to church. म्हणजे मला 2-4 लोकांना गाडीत घालून चर्चला आणता येईल. असं That is the right way of asking blessings from God. देवाकडनं आशीर्वाद मागायची बरोबर पद्धत आहे. Amen. हालेलुया. Give me a two-wheeler, Lord, मला 2 चाकी गाडी दे, so that I can come in time to church. की मला वेळेत चर्चला पोहोचता येईल. है ना? Some say, Lord, give me two-wheeler काही लोक म्हणतात 2 चाकी गाडी प्रभू मला दे, so I can take my wife all over the म्हणजे place. बायकोला फिरवता येईल मला. Oh, that you have to take, you will take, I know. ते करायलाच लागतंय, ते तू करणारच आहेस. पण प्रभू के बगैर किया तो उधर डेंजर आहे, वो धोका आहे. Shall we sing now? मग गाऊया का आता? आराधना करायची का? हालेलुया. Sing, start. As the deer panted for some water, so Amen. my soul longs after you. Yes. You alone are my heart's desire, and I long to Yes. worship you. Lift Yes. up your hands and worship the Lord. As the deer panted for some water, so my soul longs after you. You alone are my heart's
You alone are my heart's desire, and I long to worship you. As the deer panteth for some water, As the deer panted for some water, so my soul longs after you. You alone are my heart's desire, and I long to worship you. Thank you, Jesus. Lord, देव बाप्पा we long for you, God. आम्ही तडफडतो तुझ्यासाठी, Day and night. जीव गुदमरतो तुझ्याशिवाय दिवस रात्र. People don't realize लोकांना कळत नाही that their dryness is not because they lack something, त्यांचं कोरडे पण त्यांना काहीतरी कमी पडतंय म्हणून नाहीये. but they lack the presence of ते God. कोरडे पण काय माहितीये, तू का सुकला आणि वाळला माहितीये, देवाचा सहवास तुझ्यात कमी पडतोय. Yes. तुला देव कमी पडला बेटा, Yes. म्हणून तू कोरडा पडला. That spiritual hunger, that dryness, ती आध्यात्मिक भूक, that anger, that losing तो control, that कोरडेपणा, anxiety, तो कोरडेपणा, तो That राग suffering. येणं, सारखं चिडचिड होणं, No राग peace. येणं, नियंत्रण नाही, शांती नाही, it's a sign ते चिन्ह आहे that you have to run to the waters. की तुला पाण्याकडे धावावं लागेल, कारण तुझा मामला कंट्रोल पडीकडे गेलाय Nothing will replace it. आणि त्याची जागा कोणी नाही घेऊ शकत. Nothing. मी आत्ताच बोललो तुम्हाला, नवरा नाही, बायको नाही, आई नाही, बाप नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, Nothing. Only देवाची God. जागा देवच घेऊ शकतो. You have to meet God. तुला देवाला भेटावंच लागेल. Whether you like it or not. तुला आवडो न आवडो प्रश्न तो नाहीये. You are made in such a way तुला बनवलंच असं आहे that without meeting God, your thirst, spiritual thirst will never be quenched. की देवाला न भेटता तुझी आध्यात्मिक तहान कधीही भागणार नाही. Make it a point to meet God every day. रोज देवाला भेटायचा एक पॉइंट, Make it a point to come to church regularly. रोज देवाला भेटायचं हे ठरवा. That's what, चर्चला नियमितपणे दर आठवड्याला यायचं हे ठरवा. that's what David taught us in Psalm दाविदाने आपल्याला 42:1. शिकवलं आज स्तोत्र 42:1 मध्ये. He was missing the temple of God. देवाच्या मंदिराची त्याला आठवण यायला लागली की मेरे से नहीं हो रहा है, मुझे चर्च जाना पडेगा. नहीं हो रहा है, I have to. मला चर्चला जावंच लागेल, मला चर्चला जावंच लागेल, मुझसे होता नहीं है, मैं इतना नहीं घूम सकता हूं, मुझे प्रभु लगता है. Yes. वाह खराबा शंदो नमांडरा खलावा सिरा बाबा बाबा. Fill my people, Lord. माझ्या लोकांना भर दे बाप्पा, Fill them with your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने भर दे. See, that dryness will go म्हणजे now. तो कोरडेपणा आता जाईल, That dryness will go now. तो कोरडेपणा आता जाईल. Because you are in an assembly now. कारण तुम्ही आता सगळे एकत्र You are in a जमलाय. church now. लोक समुदाय जमलाय, तुम्ही चर्च मध्ये आहात. Your thirst will be quenched right तुझी now. तहान आता भागेल, Your dryness will go right तुझा now. कोरडेपणा आता जाईल. In the name of Jesus. येशूंच्या नावात Lord, fill them with your प्रभू spirit. भर त्यांना तुझ्या आत्म्याने, Fill them with your spirit. भर तुझ्या आत्म्याने त्यांना. Come on, pray in tongues. चला अन्य भाषेत बोला Pray in सगळ्यांनी, tongues. अन्य भाषेत बोला सगळ्यांनी. See God, meet God. देवाला भेटा, देवाला शोधा, अन्य Worship भाषेत बोला, him, praise त्याची आराधना him. करा, त्याची स्तुती करा. करबा शंदो महांदा. Ramanthala Rabba Shakara Manthala Rabba Karabara Bari कोरबा शिरबा सगला बाबा. Rimanthala Rabba Shara Manthala Rabba मंदरो वराबा बाबा रखराबा सखराबा संदरो. Rimanthala Rabba Shara ira baba Manthala karaba santa mandara. Karabara Bi Karabara Ura baba Manthala karaba shakara baba santa mandari karaba baba baba. Rimanthala Rabba Karaba ira baba karaba sakaraba santa mandara kalaba sondoro. Irbi Karabara ira baba Manthala karaba Be santa filled with the Holy mandara. Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Yes, your deliverance will come. यस तुझी सुटका Your येईल, blessings will तुझा come. आशीर्वाद Your येईल, healing will तुझं come. आरोग्य येईल. But But your focus should be the presence of God. तुझं लक्ष देवाच्या सहवासावर पाहिजे. That dryness has to go in तो Jesus' कोरडेपणा name. येशूंच्या नावात आता गेला That पाहिजे. spiritual hunger should be met in Jesus' ती name. आत्मिक भूक तहान येशूंच्या नावात आता That भागली पाहिजे. spiritual thirst has to be met tonight in the ती name of आत्मिक Jesus. तहान आज रात्री येशूंच्या नावात भागली You पाहिजे. will not realize it. तुला कळणार नाही, But पण as you keep on drinking of the living water, जसं तू जिवंत पाणी पीत राहशील, you will find yourself strengthened. तसं तुला कळेल की मला शक्ती You मिळाली, will find yourself with मला fullness शक्ती of मिळाली, joy. मला आनंद मिळाला, मला आनंद झालाय. In His presence is fullness of joy. त्याच्या सहवासात आनंदाची Rabba परिपूर्णता. Shakara Manthala रबा Rabba शांदो
खरा बाबा बाबा खरा It's just not a story, it is reality. मी गोष्ट सांगत नाहीये बेटा, हे सत्य आणि ही वास्तविकता आहे. If David says in his presence there is fullness of joy, he meant it. जर दावीद म्हटलाय त्याच्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे, तर ते त्याला अर्थ आहे. Thank you, Father. त्याला अर्थ आहे. Thank you, ते Master. पानं भरायला लिहिलेलं नाहीये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Have you met God? देवाला भेटलात का Have you तुम्ही? met Jesus now? येशूंना भेटलात का तुम्ही? You are filled then. आता मग तुम्ही भरला. हालेलुया. Please be seated now. आता कृपया सर्वांनी खाली बसा.